एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। FRS प्रणालीमधील तांत्रिक दोष दूर करावा। 1 मे ते 31 मे या काळात सेविका मदतनीस यांना एकत्रित सुट्टी देण्यात यावी। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावं। यासह अन्य मागण्यांसाठी पूर्व प्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीनं एकात्मिक बाल विकास कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व मागण्यांचं निवेदन मुख्य सेविका शारदा जाधव यांना देण्यात आलं। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या लेखी स्वरूपात यापूर्वी दिल्या आहेत, परंतु त्याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही। त्यामुळे निदर्शनाचा मार्ग अवलंब करावा लागत आहे। सध्या अंगणवाडीमध्ये वाटल्या जाणाऱ्या THR साठी FRS प्रणाली वापरण्याबाबत आग्रह धरला जात आहे, परंतु सदर प्रणालीमध्ये दोष असल्यामुळे शक्य होत नाही। असे असतानाही प्रकल्प पातळीवर महिलांवर दबाव आणला जात आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना एकाच वेळी उन्हाळी सुट्टी देण्यात यावी। सर्व महिन्याचे मानधन महिन्याच्या 1 तारखेला अदा करावे, यासाठी रचना करावी। प्रोत्साहन भत्ता या स्वरूपात सेविकांना 2000 रुपये व मदतनीस यांना 1000 रुपये जाहीर करण्यात आलेली रक्कम त्यांच्या मानधनात वाढ करून अदा करावी। कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडीबाबत शासन निर्णयाची सविस्तर व स्पष्ट माहिती सेविका मदतनीस यांना देण्यात यावी। अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांना जोडण्यात येणार असतील तर त्याबाबत काय निकष कळवावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी सुनील बरवाडे, रेखा कांबळे, पुष्पलता जाधव, शीला पंढरपुरे, राजश्री चव्हाण, संजीवनी खोत, उज्ज्वला कोळी यांच्यासह सेविका मदतनीस उपस्थित होते।